पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शिंदे साहेब ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेस ते स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे। आज ते डीसीएम झालेले आहेत, ते स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणून आपण सुद्धा कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे। नंदुरबारात युवा सेनेचा मेळावा, पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन। युवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम करावं, कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक। शिवसेनेचा प्रचार प्रसार व सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेची राज्यात 10 पथकं तयार करण्यात आली आहेत। जनतेसाठी युवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम करावं असा मोलाचा सल्ला शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी केले। सध्या राज्यभरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा विजय महाराष्ट्र दौरा सुरू असून शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी दुपारी युवा सैनिकांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले। ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागासह तळागाळातील जनतेची कामे करून देणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे काम आहे। जिल्हा शिवसेनेचे काम चांगलं सुरू असून शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे युवा सैनिकांमध्ये ताकद निर्माण होत आहे। गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र घडवण्याचे काम केले। शिवसेना अधिकाधिक भक्कम करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत। जनतेसाठी शिवसैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे। प्रास्ताविक जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनी केले। संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावर हात घातला। युवा सेनेच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम उभारीने करावं। प्रत्येकाने आपापली गावं सांभाळली पाहिजे। विरोधकांचे उमेदवार ठरले गेले असतील त्यांची चिंता शिवसैनिकांची करायची नाही। आमदार आमशा पाडवी म्हणाले, आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील। या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्या पक्षाची ताकद दाखवायची आहे। युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे म्हणाले, नंदुरबारला लागून असलेल्या गुजरात व मध्य प्रदेश सीमेलगत देखील शिवसैनिकांनी शिवसेनेचे कार्य त्या ठिकाणी पोहोचविले पाहिजे। गाव पातळीवरील संघटना वाढविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे आणि मला आवडलं तुम्ही बोललात की आमच्या इथे युवा सेना, शिवसेना, महिला सेना, अमुक सेना, तमुक सेना सगळे एकच आहे आणि उसी का नाम शिवसेना है। कॉम्पिटिशनच नाही। असंच चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं, आपल्या संघटनेच्या वतीनं आपण सर्वजण करा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो। असेच प्रेम, आशीर्वाद, सहकार्य आमच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांवर आपले असू द्या आणि आशीर्वाद भरभरून चंदूभाईंनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी आशीर्वाद जास्तच दिला। मी बोललो आज 100% मीडियामध्ये तुमच्या भाषणामुळे आम्ही सगळे दिसणार आहोत। तुम्ही एक अक्षर मी असं तोंड लपवायला गेलो पण नंतर मी मनात बोललो की जो बोल रहे दिल से बोल रहे आणि जी काही गोष्ट कधी या ठिकाणी गेली ती वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतो। आपण सगळे जणांनी चांगलं काम केलं पाहिजे। आज या महाराष्ट्रामध्ये गेली 2.5 वर्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने एक वेगळा महाराष्ट्र घडवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आपल्या सगळ्यांना आज बोलले जाते की पूर्वी 2.5 वर्षापूर्वी आमच्या सगळ्यांवर अन्याय होत होता, परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस उठाव केला, मुख्यमंत्री झाले, आमच्या जिल्ह्याला एक वेगळी ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली शिंदे साहेबांच्या रूपानं आणि आज शिंदे साहेबांनी दिलेली जी ताकद आहे तुम्ही म्हणाला शिंदे साहेब कधी कधी म्हणतात पण लक्षात ठेवा शिंदे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय सुद्धा देतात हे आज मी आवर्जून आपल्या सर्वांना सांगतो। म्हणून आपण सर्व जणांनी कार्यकर्ता म्हणून काम करायला पाहिजे, कारण शिंदे साहेब ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेस ते स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे। आज ते डीसीएम झालेले आहेत, ते स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणून आपण सुद्धा कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे। हाच आशीर्वाद, हाच पाठिंबा जर आपण कामच्या रूपाने शिंदे साहेबांना दिला, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकनाथ संभाजी शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील। इथेच थांबतो आणि इथे थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।